ओव्हरहेड वायर तुटल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे आणि आपण सध्या उभे आहोत ते राजापूर रेल्वे स्थानकामध्ये आणि राजापूर रेल्वे स्थानकामध्ये राजधानी एक्सप्रेस ही दिल्लीच्या दिशेने जाणारी गाडी आहे ही उभी करून ठेवण्यात आलेली आहे। कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर पूर्णपणे परिणाम झालेला आहे। 12:30 वाजता निवसर ते आडवली दरम्यान जी ओव्हरहेड वायर ही तुटली होती आणि त्याचा परिणाम हा कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला आहे। आपल्यासोबत काही रेल्वे प्रवासी आहेत। आप कहाँ से आए हैं, कहाँ जा रहे हैं और कितने घंटा यहाँ पे रुके हैं? So I'm traveling from Madgaon to Kota, and almost 12:50 we are here at Rajapur stand. From them we are standing here. Nobody has informed the clear whatever happened. Somebody is saying that overhead wire has been broken, or someone is saying that engine has been failed. No proper कोई जानकारी दी गई। रेलवे की तरफ से कोई अनाउंसमेंट ऐसा कुछ नहीं बताया गया है स्टेशन पे भी किसी के द्वारा। अभी कब शुरू होगी ये भी वो भी पता ही नहीं, कुछ नहीं पता है। कुछ लोग बोल रहा है आधा घंटा लगेगा, कोई बोल रहा है 1-1.5 घंटा लगेगा। मिक्सअप है, कुछ नहीं, आराम से खड़े हैं सब लोग। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रवाशांना त्याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही आणि राजधानी एक्सप्रेस ही जवळपास 1 ते 1.5 तासापासून या राजापूर रेल्वे स्थानकामध्ये उभी आहे आणि प्रवाशांना कोणतीच माहिती याबद्दल देण्यात आलेली नाही असं प्रवाशांचं म्हणणं आहे। जवळपास अजून 1 ते 1.5 तास ओव्हरहेड वायर रिपेअर करण्यासाठी वेळ लागेल आणि त्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरू होईल। अमोल कले, साम टीव्ही, राजापूर, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।